खरोखर आता मात्र लेदरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र तो चांगले धडे घेतोय आणि या सर्वांच्या आशीर्वादाने नक्कीच त्याला आपण एक दिवस तरी IPLच्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहू या त्यांच्यासाठी देऊया या स्पर्धेच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विजय पारदी आणि सुरेश पारदी सामना सुरू होतोय आणि ही सामन्याची सध्या आपण जर चर्चा जर पाहिली तर पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये सध्या सुरू आहे आणि या पाहू शकाल हेमंत पाटील कुक्षेगावचे युवा उद्योजक आणि यश जोशी यांच्या माध्यमातून स्पेशली विकी स्पोर्ट कुक्षे संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. 3 षटकांचा सामना बबलू पाटील पहिल्या षटकाला सुरुवात करेल. सलामी वीरांमध्ये कुठलाही चेंजेस नाहीये. जी जोडी आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिली तीच जोडी या दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र फटका हवेत केला. लॉंग ऑनवरती शतरक्षक आहेत पंकज पाटील. जबरदस्त फिल्डिंग परंतु काय सुरेख शॉट सिलेक्शन आपण पाहिलं अगदी परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी आपला अकाउंट ओपन करतोय फलंदाज विजय पारदे. अनेक कॉल मेसेज माझ्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. विकी स्पोर्ट कुक्षे संघासाठी ओमसाई वाराय अध्यक्ष पांडुरंग धर्मा पाटील यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत आणि स्पेशल आकाश जोशीसाठी एक पारितोषिक आहे. जर आकाशला जर फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर त्यांच्यासाठी तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे पांडुशेठ पाटील यांच्या वतीने. परंतु या ठिकाणी पहिला जर फटका आपण पाहिला तर पूर्णपणे विजयाचा कॉन्फिडन्स वाढवेल ज्या अनुषंगाने त्यांनी तो फटका बेडल केला होता. जबरदस्त एक्सप्रेस डिलिव्हरी भन्नाट वेग वाईट यॉर्करचा प्रयत्न ही जुगलबंदी आपण सातत्याने पाहत असतो जेव्हा हे दोन संघ एकत्रित येत असतात आणि तीच सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी बबलू पाटीलच्या वतीने आपण पाहतोय. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. एस्टॅनचे पाठी पाहिलं तर महेश पाटील आहेत. लो फुटाची डॉन साईडला टर्न केला लॉंग ऑनवरती पुन्हा पंकज पाटील जबरदस्त फिल्डिंगचा नजराणा. सुरेशसाठी पाहतो पारंपरिक मिड विकेट लॉंग ऑन थोडीशी मिस फिल्डिंग दुहेरीचा प्रयत्न तिथे झाला होता परंतु बॅकअपसाठी तिथे मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिले तर करण होते आणि बॅकअप असणं फार गरजेचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. क्रिकेटचा खेळच नव्हे तर जीवनामध्ये जर आपल्या पाठीमागे जर चांगला स्ट्रॉंग जर बॅकअप असेल तर तुम्ही कुठल्याही खडतर रस्ता असेल तरी तुम्ही त्या रस्त्याने चालू शकता आणि ते दृश्य आपण पाहिलं. धावसंख्या 1 ने पुढे जाईल दोन्ही आकड्यावरती. आज राज पाटील सुद्धा एक वेगळा लुक पाहतोय. डोक्यावरती पनामा कॅप आहे. शॉट थर्डमॅनला शुभम शिलार आहेत. गलीमध्ये पाहू शकाल भूषण पाटील आहेत. शॉट पॉइंटला मानस धुमाल मिस टायमिंग फटका यष्टीरक्षक महेश पाटील चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या अबक्काच्या बाहेर झेल होता परंतु तदनंतर 2 क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडूचा पाठलाग केला आणि तदनंतर मात्र त्या ठिकाणी विजय आणि सुरेशने मात्र 1 धाव कंप्लीट केली. प्रत्येक चेंडूवरती आता मात्र कुठेतरी रिक्स उचलतायत दोन्ही फलंदाज. थोडेसे चाचपडतायत बबलू पाटीलच्या अगेन्स्ट आणि आपण जर या मैदानावरती इतिहास जर पाहिला तर 80% आपण जर पाहिले तर विकी स्पोर्ट कुक्षे संघ या मैदानावरती विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतो आणि याचे सर्व आपण साक्षी आहोत. सुरुवात संत आणि सावध पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. विजयने नक्कीच बॅट चेंज केली परंतु ज्या बॅटनं पहिल्या इनिंगमध्ये 20 धावा ठोकल्या होत्या त्याच बॅटनं आता मात्र या इनिंगमध्ये खेळताना थोडासा सास पडतोय. हे सुद्धा मात्र एक अद्भुत बाब आहे प्रशांत. परंतु या ठिकाणी जबरदस्त सुरुवात अप्रतिम कामगिरी सध्या पहिल्या षटकामध्ये ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न डीप मध्ये कुठला फिल्डर नाही. चेंडू मात्र वेगाने चालेल लॉंगलेच्या दिशेने स्वर्गीय विकी स्मृती स्टँडला सलामी देणारा हा सुरेश पारदेच्या बॅटमधून येतोय क्लासिकल चौकार. पहिले आपण जांभूळपाडा संघाच्या इनिंगमध्ये सुरेशच्या बॅटमधून तो आपण चौकार पाहिला. वेकेंड एरिया होती या कुठलाही क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्रशी उभी नव्हती आणि पाहू शकाल या ठिकाणी चांगल्या चेंडूची पुन्हा एकदा हाताळली. जबरदस्त पलटवार जबरदस्त कमबॅक तिथे मात्र आपण पाहतोय आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये बबलू पाटीलला सफलता प्राप्त करता आली नाहीये परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली. फक्त 7 धावा त्यांनी आपल्या एका षटकाच्या कोट्यामध्ये त्यांनी खर्च केल्या आणि आपण जर खेळ पाहिला
तर नक्कीच अनेक या ठिकाणी या मॅसेज येत आहेत. प्लीज मी सर्व चाहत्यांना विनंती करतो की आपण प्लीज कॉल करू नका, मॅसेज आमच्यापर्यंत पोहोचवा. एक विनंती आहे, हर्ष साईनाथ पाटील इथे आलेला आहे, छोटासा मुलगा आहे, त्याला विनंती करतोय माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण प्लीज लवकर घरी जायचंय. हर्ष साईनाथ पाटील, तुझी आई वाट पाहते घरी, आपण लवकर घरी जायचंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकी होती. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राज पाटील आणि विकी स्पोर्ट कुकच्या संघाला ऋतिक शेलार उर्फ नाझीम गुल्ले यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्या सोबतीला जेपी सुद्धा आहेत, अक्षय पाटील यांच्याकडून सुद्धा मात्र शुभेच्छा आलेल्या. सर्वांच्या शुभेच्छा. नक्कीच आपण विकी स्पोर्ट कुकच्या संघापर्यंत पोहोचवते, परंतु या ठिकाणी धावांची गती आता मात्र वाढवण्याचा प्रयत्न विजय पारधी इथे मात्र करेल का. 2 चेंडू त्याने फेस केले, 2 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या, सुरेशच्या बॅटमधून आपण 5 धावा पाहिल्या. पहिला चेंडू पाहू शकाल, खूपच खराब लेंथ होती उजव्या स्टिकच्या, खूपच बाहेर चेंडू मात्र निघून गेला आणि त्याचमुळे पंचांनी मात्र त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं. रॉंग डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि एक्स्ट्रा धाव तिथे आपण पाहिली. धावफलकावरती 8 धावा आपण पाहतोय. प्रत्येकी 3 षटकाची लढत आणि यानंतर जो सामना असेल या स्पर्धेतील पहिला क्वार्टर फायनल सामना. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, लेंथ ओले की स्लोअर वन चेंडू होता आणि त्याच्यावरती बरसला विजय पारधी. चेंडूला पाठवतो वाईडिश लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतो हा षटकार. झालेला आहे. त्याचप्रमाणे जगदीश भोईर यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आपण करूया. हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी फटका काय सुंदर एक्झिक्यूट केला विजयनं. विजयला माहिती होतं की या ठिकाणी राज अशा प्रकारचे अधूनमधून मात्र प्रयोग करत असतो आणि त्याच्यावरती पाहू शकाल चेंडूवरती पूर्णपणे त्याने लक्ष केंद्रित केलं. चेंज ऑफ पेस स्लोवर चेंडू होता आणि त्याच्यावरती काय जबरदस्त मात्र या ठिकाणी अगदी 20 मध्ये मात्र फटका एक्झिक्यूट केला आणि या षटकाराचं मात्र त्या ठिकाणी आपण रूपांतर पाहायला मिळालं. धावसंख्या डबल फिगरमध्ये पोहोचते. एक बिनगडी बाद 14 धावा, 14 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळाली. अजून एक वन्स अगेन जबरदस्त अगदी खोदून काढलाय, पुन्हा चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. कॅप्टनचा अंदाज आणि खरोखरच जशी मात्र फलंदाज विजय पारधीनं बाट चेंज केली आणि लगेच त्याच्या दुसऱ्या बॅटमधून आपण हे 2 दर्जेदार षटकार पाहिले. बाहुबली ऑफ जांभूलपाडा, बाहुबली ऑफ पीटीसी म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग सध्या मात्र पेश करतो या. आणि आतापर्यंत राज पाटील थोडासा मात्र प्रेशरमध्ये येतोय, कारण आतापर्यंत 2 लिगली चेंडू त्याने हात लावले आणि 2 लिगली चेंडूमध्ये तब्बल 13 धावा त्याने खर्च केला, कारण पहिल्या चेंडू स्वेर होता. लागोपाठच्या 2 चेंडूवरती पुढील 2 षटकार आपण पाहिले आणि धावसंख्या आता मात्र वेगानं पुढे वाटचाल करत असताना एकूण 20 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त चांगल्या स्थितीमध्ये एकही विकेट्स आतापर्यंत कुठल्या गोलंदाजाला मात्र या ठिकाणी प्राप्त करता आला नाहीये आणि आपल्या संघाला आता मात्र या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचा मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाज प्रयत्न करतायत. नाणेफेकी एक्झॅक्टली गमावली, जांभूलपाडा संघानं बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं, परंतु चांगल्या स्थितीमध्ये फायनल स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील आणि यस, चेंडू बेलला मात्र तिथे एक ग्रीप झाला, हेच पंच मात्र त्या ठिकाणी सांगतायत आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होईल विजय पारधी. मध्ये आपण या ठिकाणी पाहिलं की जो चेंडू आहे तो डाबा स्टिक वरती पाहिला तर पूर्णपणे स्पर्श झाला आणि जी बेल आहे ते मात्र पूर्णपणे त्या ठिकाणी खाली पडली. योग्य निर्णय पंचांचा आपण पाहतो या ठिकाणी आणि आय थिंक या ठिकाणी
पहिल्या धक्का लागेल या ठिकाणी श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. रिप्लेमध्ये पाहिलं विजय आपण, स्पष्ट चेंडू बेलला ग्रेप झालेले आहे, नो प्रॉब्लेम. बाद होण्यापूर्वी या दोन षटकाराचा समाविष्ट होता त्यांच्या इनिंगमध्ये आणि तब्बल 14 धाबांचं योगदान त्याने आपल्या संघाला दिलं. झटपट क्रिकेट त्याच्याकडून पाहायला मिळाला आणि याच खेळीसाठी विजयला आपण परगा टेनिस क्रिकेटमध्ये ओळखतो. जे कार्य त्याला करायचं होतं ते कार्य त्यांनी चांगल्या पद्धतीने मात्र त्या ठिकाणी पार पाडलं आणि जसा विजय बाद झाला तसा मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंट्री करतोय. तिसऱ्या क्रमांकावरती स्वतः संघनायक आहे मिस्टर विशाल पाटील. जांभूळपाडा गावातील सुद्धा मात्र अनेक संख्येने सपोर्टर, जांभूळपाडा संघाचे फॅन्स मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेस चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. जबरदस्त वापसी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली, कारण पहिल्या चेंडू स्वेअर आल्यानंतर दोन षटकार आले होते, परंतु त्या विकेटची जी आवश्यकता होती तर विकेट सुद्धा मात्र अजय राज पाटीलनं आपल्या संघाला प्राप्त करून दिला. विजय पाटीलला त्याने माघारी पाठवलं आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज विशाल पाटीलला बीट केलं. पुन्हा मात्र 30 लेंथ, थोडासा फटका लवकर त्याने पिक केला, चेंडू थोडासा उशिराने आला. हे वैशिष्ट्य आहे राज पाटीलचं. अधूनमधून तो मात्र एकाच ॲक्शनमध्ये पाहिलं तर फास्टर वन टाकत असतो, परंतु अधूनमधून तुम्हाला या प्रकारचे लेंथ चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करत असतो आणि त्यामध्ये तो मात्र सध्या तरी यशस्वी झाला आहे असंच म्हणावं लागेल. धावसंख्या स्थिर आहे, 1 गडी बाद 20. पुन्हा मात्र 30 लेंथ, तसाच प्रकारचा फटका विशाल पाटीलने खेळला आणि लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव आले. पहिल्या 2 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा राज पाटीलने खर्च केला. शेवटच्या 4 चेंडूंवरती एकही धाव खर्च केली नाहीये आणि अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाची 1 गडी बाद 20 धावा. अजून एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे, परंतु कमबॅक लाजवाब राज पाटीलकडून आपण पाहतोय. यानंतर मित्रांनो कुठे जाऊ नका, क्वार्टर फायनलची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. मितेश 11 कुरुन विरुद्ध आयोजक संघ इन ॲक्शन मध्ये असतील जय महाराष्ट्र भुईरगावे संघ. पहिल्या इनिंगचा खेळ इथं संपन्न जसा होईल त्या इनिंग ब्रेकमध्ये आपण त्या सामन्याची नाणेफेकी करू आणि तो सामना पाहण्यासाठी भाई अंकल सुद्धा मात्र या ठिकाणी वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण जर दोन्ही फलंदाजाचा खेळ जर पाहिला तर सुरेश पारदीनं आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलेला आहे. एक चौकार त्याच्या आपण बॅटमधून पाहिला आणि एका चौकारात साईडने तब्बल 5 धाबा त्याच्या बॅटमधून आले. विशाल पाटीलने 3 चेंडूचा सामना केला. 3 चेंडूमध्ये त्याला आपलं वैयक्तिक खातं सुद्धा उघडता आलं नाही. 3ही डॉट चेंडू तो खेळला आणि आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज आकाश जोशी. आज मयूर पाटीलची अनुपस्थिती आहे आणि त्या अनुषंगाने आज आकाशवरती मात्र जबाबदारी असेल आणि तसे 3 षटकांच्या ज्यावेळी सामने असतात त्यावेळी मात्र प्रॉपर 4 गोलंदाज सध्या तरी आपण जर पाहिले तर विकी स्पोर्ट कुकचे संघाकडे आहेत. पहिली वॉर्निंग पंचांच्या वतीने विकी स्पोर्ट कुकचे संघाला वेळे संदर्भात. ऑप्शनकडे आपण जर पाहिले तर भूषण पाटील त्यांच्याकडे होते, आतिश मागे होते, करण पाटील होते, परंतु आकाशवरती तो विश्वास दाखवलाय बबलू पाटीलनं, तो विश्वास मात्र इथे सार्थ ठरवेल का. समोर आहे सुरेश पारधी, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आला एक चौकार. पहिला चेंडू फुलर लेंथ होता, गुडघ्यावरती फटका बसून गेला, त्याने प्रयत्न केला ऑन साईडला, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही कनेक्शन नाहीये. जबरदस्त सुरुवात, वेगावरती सवार आहे हा गोलंदाज. अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे की जेव्हा जेव्हा विकी कुकचे संघ संकटामध्ये असतो त्यावेळी संकट मोचकाची भूमिका या गोलंदाजाने मात्र त्या ठिकाणी पार पाडलेल्या आहेत. परंतु सध्या आपण पाहतो की स्लॉग ओव्हरमध्ये त्याच्यावरती जबाबदारी टाकली आणि पहिल्या चेंडूवरती त्याने मात्र एकही धाव खर्च केली नाहीये. हा पूर्णपणे आशीर्वाद आहे ऋतिक शेलारक उर्फ नाझिम गुल्ली यांचा, ज्याने शुभेच्छा दिल्या होत्या विकी स्पोर्ट कुकचे संघाला. थोडा शपल झाले, ऑनसला पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू पाहिला तर अगदी एस्ट्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय. सुरेश पारधी थोडासा संकटामध्ये सापडलाय. आतापर्यंत त्यांनी 6 चेंडू फेस केले, 6 पैकी 4 चेंडू डॉट केलाय आणि फक्त 5 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. आणि लागोपाठचे जर मागील 6 चेंडूचा विचार केला तर जांभूळपाडा संघाने एकही धाव जोडली नाहीये. हा क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. सुरुवातीला पहिल्याच चेंडूवरती जर पाहिलं तर 7 धावा राजने खर्च केल्या, 2 चेंडूवरती 13 धावा खर्च केल्या, म्हणजे 20 धावा जर पाहिल्या तर येणाऱ्या 8 चेंडूमध्ये आल्या होत्या. पण मागील 6 चेंडूमध्ये एकही धाव आली नव्हती आणि त्याचा वसपा काढलाय आता मात्र सुरेश पारधीनं. पूर्ण राग काढला या फटक्यावरती आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार.
दरम्यान या ठिकाणी यांच्या माध्यमातून त्रिशांक समोरची कक्ष आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सरशिप केलेला आहे. त्याचे पुरस्कर्ते मिस्टर सागर शेठ मधुकर भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. परंतु फटका जर पाहिला तर लाजबाब परफेक्टली मिडल ऑफ द बॅट मिड विकेट स्क्वेअर लेगला मात्र शतरक्षक होते, परंतु कोणालाही मात्र तिथे संधी मात्र प्राप्त झाली नाही. ज्या दिशेने स्वर्गीय यशवंत लक्ष्मण पाटील खेळाडू कक्ष आपण पाहतोय, अगदी त्या खेळाडू कक्षाच्या बाजूने चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र या ठिकाणी लँडिंग झाला. थोडंसं वेल कमी खर्च करा, क्रिकेट तुम्हाला सुरू ठेवायचं आहे, कारण आज एकूण 12 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. यासाठी सर्व संघांना विनंती करतो मी की वेळे संदर्भात प्लीज कॉपरेट. चेंडू द्यायचा आपण 26 धाबा 26 लॉस ऑफ 1 विकेट. दोन पूर्णांक 3 षटकांचा षटक खेळ आतापर्यंत आपण या ठिकाणी पाहिला आणि तब्बल 26 धावा धावफलक्यावरती सुरेश पारधीच्या बॅटमधून आपण हा दर्जेदार षटकार पाहिला. वैयक्तिक सुरेशच्या आपण 11 धावा पाहिल्या आणि अजूनही मात्र लिगल 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. फिल्डिंगमध्ये थोडंसं आता मात्र या ठिकाणी आपण बदलाव पाहतोय. आकाश जोशी पुन्हा एकदा हो बॅटची अगदी येणार रेस चेंडू मात्र अगदी फाईन चालले. आतिश मागे तिथे मात्र सज्ज आहेत. एकेरी धाव तिथे मात्र कंप्लीट झाली आणि एकाच धाबेवरती बॅकअपला 4 शतरक्षक. काय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे, जबरदस्त मात्र त्या ठिकाणी एकोपा आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धाबा धाव फलक्यावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुरज सध्या संघर्ष करतोय, त्याच्या बाटपुत्र आपण एक चौकार पाहिला, एक षटकार पाहिला आणि वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती पोहोचलाय. जर 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जर यश इथे मात्र येतोय तर मात्र चांगल्या स्थितीमध्ये जांभूलबार संघ पोहोचू शकतो, कारण त्यांच्याकडे सुद्धा मात्र 3 फ्रंटलाईन गोलंदाज आहेत. म्हणजे चांगला सामना करणाऱ्या रसिकांना निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. परंतु तो एक मोठा फटका इथे मात्र पाहायला मिळेल का? समोर आहे विशाल पाटील, त्याने आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ इथे मात्र केलेला आहे. आतापर्यंत एकही धाव त्याच्या बॅटमधून आली नाहीये, परंतु जर या 2 चेंडूमध्ये जर एखादा मोठा फटका जर आला तर सर्व चूक माफ असेल, खास करून विशाल पाटीलसाठी. तो मोठा फटका इथे मात्र अपेक्षित आहे. श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघाला तो मोठा फटका इथे मात्र खेळेल का? हो प्रयत्न करतोय, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्कच होत नाहीये. आय थिंक कुठल्या तरी वेगळ्याच विचारामध्ये आहे संघनायक विशाल पाटील, कारण आतापर्यंत 4 चेंडू तो खेळतोय आणि 4 चेंडूमध्ये एकही बॅटच्या रडारमध्ये तो चेंडूला घेऊ शकला नाहीये. जबरदस्त वापसी आकाश जोशीकडून पाहिली. 5 चेंडू त्यांनी हाताळले, 7 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्या आणि अंतिम चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधील. धावफलक्यावरती धावसंख्या आपण जर पाहिल्या तर 27 धावा. खराब चेंडू व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला, फुलटॉस होता, त्याच्यावरती फुलटोल वसूल केलाय. अखेर शेवटच्या चेंडूवरती विशाल पाटीलला लगावला हा षटकार आणि चांगल्या स्थितीमध्ये आता जांभूलपाडा संघ पोहोचतोय. 1 गडी बाद 33 आणि विजयासाठी विकी स्पोर्ट कुचे संघाला 34 धाबांचं लक्ष समोर ठेवलाय. तो लक्षाचा पाठलाग इथे मात्र होईल की नाही, की या धाबांचं संरक्षण जांभूलपाडा संघाच्या वतीने केलं जाईल. तत्पुरती जाऊया आपण आजच्या दिवसातील सर्वात मोठी बॅटल, पहिली क्वार्टर फायनलची लढत. जय महाराष्ट्र भुईरगाव विपक्ष मितेश 11 कुरून या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत आणि टॉस बॉक्स मध्ये असतील माझे सहकारी समालोचक मनोज कारवे सर. सन्माननीय सागर शेठ भुईर यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. क्वार्टर फायनलची लढत आहे भुईरपाडा विरुद्ध कुरुंद अशी लढत तुम्ही पाहणार आहात. जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करेल, सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि या दोन्ही संघांच्या माहितीसाठी हा सामना सुद्धा 3 षटकांचा आहे. कॉल देत आहेत कुरुंद संघाचे संघनायक टेल्स. क्या बात आहे, जशी मागणी तसा पुरवठा. नाणेफेकीचा कॉल बितेश कुरुंद संघाच्या बाजूने जातोय. टॉस विनिंग संघनायकाला शीतपे देऊया, थम्सअप
आज कुछ तुफानी करते हे या तुफान खेळ करून संघाच्या वतीने पाहायला मिळेल का पाहुण्यांचा आभार व्यक्त करतोय विनंती करतोय की पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे सीझनला सुरुवात झाली आणि दुसरी स्पर्धा आहे पीटीसी मधील आणि आपल्या संघाचा खेळ आपण जर पाहिला तर चांगल्या प्रमाणे इथे आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलेला आहे किती आनंदित आहेत तुमचे सर्व स्क्वॉड खूपच आनंद झाला. टॉस जिंकला शीतपै सुद्धा मिळालेला आहे किती आनंद होतो आणि काय करणार बॅटिंग करणार की गोलंदाजी गोलंदाजी कालचा जो संघ होता तो संघ आहे की काही अजून नवीन चेहरे या सामन्यामध्ये पाहायला मिळतील नाही तोच. तो संघ आहे तर 1700 करता समोरच्या संघाला कुठपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार 25 ते 30 धावांपर्यंत. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्या संघाचे पुरस्कर्ते भाई पाटील VIP कक्षामध्ये उपस्थित आहेत तर त्यांना एक सरप्राईज गिफ्ट देण्याचा प्रयत्न असेल 100%. तर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मनीष आतापर्यंत तुमची मेहनत फार आलेली आहे आयोजक आहात आणि आपल्या संघाचा सुद्धा परफॉर्मन्स खूपच छान झालेला आहे परंतु बक्षीस पात्र फेरीमध्ये तुम्हाला पोहोचायचं असेल तर इथे मात्र तुम्हाला अजूनही चांगला खेळ करावा लागेल बॅटिंग करायची आहे कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू 30+ जर स्कोर झाला तर बॉलिंग लाईन आमची चांगली आहे डिपेंड करू शकतो आम्ही आणि माझ्या माहितीनुसार या खास सामन्यासाठी तुम्ही रात्री 3 वाजेपर्यंत मिटिंग केलेली आहे त्या मिटिंगमध्ये खास करून चर्चा काय सुरू होती सर्व आम्ही प्लेयरांनी चर्चा केली की कसं आपल्याला खेळायचं आहे उद्या आणि ती प्लॅनिंग केली आम्ही आणि ती ग्राउंडवर दाखवू तर चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो हो नक्कीच. तर तुम्हाला सुद्धा त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे जिंकला मितेश 11 कुरुन संघाने आणि प्रथमतः क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय स्वीकारला आहे भैरपाडा संघाच्या विरोधात तर जाऊया आपण ऑनगोईंग मॅचकडे सामना खूपच रंगतदार स्थितीमध्ये जाणार आहे कारण त्यात काही शंका नाही कारण दोन दादा संघ एकमेकांसमोर लढणार आहेत परंतु तुम्हाला सर्वांना आनंदित करण्यासाठी आता कॉम्बॉक्समध्ये येतात माझे सहकारी समालोचक आमचे ज्येष्ठ व्हॉइस ऑफ निंबवली मनोज कारवे सर थँक्यू हॅलो येस थँक्यू सो मच PTC व्हॉइस योगेश पाटील पहिला चेंडू जात असताना घेऊन सुरेश पारदी बबलू पाटीलसाठी चेंडू हवेत आहे बबलू पाटीलची विकेट धोक्यात होती परंतु नाही 3 फिल्डरांच्या मध्ये चेंडू ना लँड झाला आणि सुटकेचा निश्वास टाकला सर्वांनी ओ माय गॉड असे सर्व बोलत होते अरे देवा सगळे लगेच सगळ्यांनी दत्तगुरूचा धावा घेतला कारण बबलू पाटीलची विकेट जर प्राप्त केली तर तुम्ही अर्ध यश प्राप्त केलं समजायचं 2 धावा झाल्यात मैदानावरती आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती उपस्थित मान्यवर योगेशजी मागे जे पुढे बसलेत त्यांच्या बाजूला आमचे मित्र कल्पेशजी हरदास पाटील आमचे परम मित्र आणि सर्व मान्यवर आमचे उपस्थित या सर्वांचं हार्दिक स्वागत सन्मान्य मुकुंदचे सुद्धा आपले भाई अंकल हा बबलूचा पॅटर्न शॉट आहे फिल्डर जाईल का पोहोचेल का नाही दोन्ही पण झेल सुरक्षित लँड झाले आणि नशीब बलवत तर असं वाटतं ह्या बबलू पाटीलचं जो नशीब घेऊन आलाय 80च्या आसपास सिरीज मॅन ऑफ द पटकावणारा सिरीज मॅन आणि क्रिकेटमधला सिरीज किलर ठरतोय वारंवार जेव्हा खेळतो तेव्हा त्याची बॅट जेव्हा चमकते तेव्हा नक्की तो विजयाला गवसणी घालतो पण या ठिकाणी बबलू पाटीलला थांबवेल का सुरेश पारदी दोन्ही पण डिझेंट क्रिकेटर आहेत सुरेश पारदीचं वय जास्त आहे अनुभव खूप जास्त आहे बबलू पाटीलचं वय कमी आहे आणि खेळ सुद्धा मस्त आहे वंडर बॉय 4 धावसंख्या 34 धावांचं लक्ष प्रत्येक षटकामध्ये 11.33 ची सरासरी राखायची आहे आणि लॉंग रनवे मधून जात असताना सुरेश पारदी लेफ्ट हँड ऑफ द विकेट हाफ वॉली घेतला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ऍट द स्क्रीन फॉर द सिक्सर वॉटर स्ट्रोक बबलू पाटील ऑन फायर का पाहू शकता आपण SK एंटरटेनच्या माध्यमातून बघा स्क्रीनवरती हो काय स्टान्स आहे स्टँड अँड डिलिव्हर फक्त 2 पायांचं अंतर 1 फुटाच्या आसपास होतं पायाची जोडगोली जवळ होती पण तो बॅटचा जो बॅकलिफ्ट होता तो अक्षरशः पूर्णपणे टॉप टू बॉटम होता आणि चेंडू सरळ गेला 6 धावांसाठी बबलू पाटीलच्या बॅटमधून अजून एक फटका मोठा येण्याचा प्रयत्न केला होता परंतु नाही या ठिकाणी चेंज ऑफ पेस केलं सुरेश पारदीने अँगल प्राप्त केलं आणि त्या अँगलच्या माध्यमातून पाहू शकता आपण हा चेंडू बॅटपर्यंत पोहोचला नाहीये उजव्या बाजूला सरसावून विकेट किपरने गॅदरिंग केलं अजय पारदीने षटकारानंतर धावसंख्या 10 वर विकी स्पोर्ट कुक्से विरुद्ध
श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा असा सामना रंगतोय मैदानावरती. चित्तथरक सामना होण्याची दाट शक्यता. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकरला दिला फिरकी आणि हा चेंडू गेला लॉंग लेगच्या वरून प्रेक्षकांमध्ये. षटकार. तुमच्या जवळ उजवा पाय नेला पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. बबलूचा हा ब्रँडेड स्ट्रोक. वा काय स्टान्स आहे. रोहित शर्मा टायमिंग, बॅटचं स्विंग फ्लो अतिशय लाजबाब. आणि बबलू पाटील नेहमी सांगत असतो की मला नाही माहिती माझ्या आयुष्याची स्टोरी काय असेल, परंतु त्यात मात्र एवढं नक्की लिहिलेलं नसेल की मी कधी हार मानली. हार न मानणारा हा एकमेव क्रिकेटर आहे कुक्षे गावची अनबॅन्शन वंडर बॉय बबलू पाटील. हो खोदून काढला, बॅटला खाली टेकवली, बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडूला काढलं. दोन फिल्डर पाठला करतात आणि वेगाने दोनदा पूर्ण करतोय बबलू पाटील. षटकारानंतर अजून डबल. धावसंख्या वेगाने फुलते आणि पहिलं षटक समाप्त झालं. या षटकामध्ये 2 डबल 2 सिक्सर असं आपण पाहतो. एकाजोगा 3 डबल आले, 2 सिक्सर 1 डॉट आणि एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे एकदम हॉट आहे ती 18 वरती. अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आमचे कल्पेजी पाटील सुद्धा खुश आहेत, हसतायत अक्षरशः व्यासपीठावरती. आमचे मधुकरजी भुईर काका तसेच सागरजी भुईर सुद्धा आहेत आपले स्पॉन्सर, ज्या कॉमेंट्री बॉक्स आम्हाला ते देणेकरी आहेत, जे आमचे सागरजी भुईर ज्यांच्या मुलाचं नाव त्रिशांत. आणि मजा येते कॉमेंट्री बॉक्स म्हणून आज, कारण आज एकदम मजेदार सामने होतात आणि प्रेक्षकांची संख्या सुद्धा अलोट आहे. शनिवार आहे, दत्त जयंतीचा दिवस आहे. सर्वांना शुभेच्छा आणि या सामन्यासाठी सुद्धा दोन्ही संघांना शुभेच्छा. तर लक्ष आहे 34 धावांचं. माझ्यासोबतीला अथर्व आणि यश मला सांगतायत की सर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. डीजे अजय. पाटिल के आ जाने से दिल बहलता यार. इस गाने में आपने सुना खुदगरचा सुंदर गाणं. काय नाचले होते नीलम कोठारे आणि गोविंदा. इथे बबलू पाटील नाचवते आणि आता दुसऱ्या बाजूला आता महेश पाटील असणार आहे. बबलू पाटीलची त्यांनी 18 धावांची खेळी बघितली. महेश पाटील सुद्धा अगदी हुशार आहे, परंतु गोलंदाज सुद्धा शाकिब आहे तो कॅप्टन विशाल. पहिला चेंडू घेऊन चेंज ऑफ पेस, परंतु महेश पाटीलचा हा चेंडू उंच केला होता, फ्लाय केलं होतं. विकेटची शक्यता होती परंतु नाही, चेंडू निसटला. आणि हा फ्लॅट स्ट्रोक बघितला आपण. लॉंग ऑफला झेलचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी फिल्डरने. सुरेश पाटीलचे दोन्ही हात बांधलेले, सामना बांधून ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु गोकुल पाटील सर सांगतायत की हा चेक करा. येस, चेक केलं जाईल तिथे की हा चौकार आहे षटकार आहे हे पाहिलं जाईल आमच्या टेक्निकल कमिटीकडून. आणि कंट्रोल रूम मध्ये तिसरे पंच असतील. हा चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता, ओव्हर पिच घेतला महेश पाटीलने. बॅट फ्लो छान होता, परंतु हा चेंडू गेला तो सिक्सर साठी. षटकार. धावसंख्या 6 फुलत असताना जाऊन पोहोचलेली आहे ती बरोबर 24 वर. 24 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ नो विकेट. 0 बाद. धावसंख्या 24. आणि पाहता पाहता दुसऱ्या षटकामध्ये सामना संपेल की काय असं चित्र पाहायला मिळतं. योगी सर जबरदस्त सामना. जेव्हा बबलू पाटील फॉर्म मध्ये येतो ना तेव्हा सगळेच फॉर्म भरतात. आणि बघा या ठिकाणी टर्न केला, चेंडूला पाठवलं लॉंग लेगच्या दिशेने, उंच जात असताना लँड होतोय आणि 30 सर्कल मधला खेळाडू जातोय उचलून फेकी केल्यापर्यंत 2 धावा महेश पाटील पूर्ण केल्या. आणि इथे पूर्णपणे जल्लोषपूर्ण वातावरण तयार झाले. कुक्षेच्या ग्रामस्थांनी टीव्ही बंद केले आणि इथे गाडीला किक मारली आहे, सेल्फ मारलाय आणि येतात हे ग्राउंडवरती सामना बघण्यासाठी. हा सामना सुद्धा मजेदार आहे. आणि पुढचा सामना आमच्या सन्मानी भाईसाहेबांचा कुरुन संघ विरुद्ध भुईरगाव असेल. तो क्वार्टर फायनलचा मुकाबला आपण बघण्यास विसरू नका. तत्पूर्वी हा सामना तर बघा. धावसंख्या पोहोचलेली आहे या ठिकाणी 26 वर. ओ हो हो, हा पंप पूल इट्स अ पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू झाला मैदानाच्या बाहेर गुल. षटकार. गुड लेंथ होता, जागा बनवली आणि मस्त पद्धतीने पूल करून धावसंख्या पोहोचली महेश पाटीलने 32 वर. आता अजून इनसाइड आउट, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफरून येतोय आणि झेल सोडलाय. मॅच सुद्धा सोडली. ओ माय गॉड, झेल नाही ते मॅच सोडली. सामना समाप्त झाला. इट्स 4 रन्स. मॅच विन बाय विकी स्पोर्ट कुकसे. अभिनंदन कुकसे ग्रामस्थ आणि हार्ड लक जांभूलपाडा. व्हॉट अ मॅच आणि व्हॉट अ टायमिंग. अक्षरशः जवळपास 1.5 षटकाचा सामना समाप्त केला.
दीड वाजून टाकले डायरेक्ट आणि दीड पण वाजायला आलेत एक्झॅक्टली. हो हो, काय सामना आहे. बबलू पाटील इज द मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट.